फ्रेंड्स मी निशा अकॅडमीमध्ये परत एकदा तुमचं वेलकम। आपण कराचे प्रकार आज डिस्कस करणार आहोत। याआधी आपण कर म्हणजेच काय आणि कराची वैशिष्ट्ये समजून घेतली। या आधीचे सर्व व्हिडिओ जे आहेत तुम्ही या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आज आपण बघूया कराचे प्रकार कोणते आहेत। तर प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर आधी तुमच्या बुकमध्ये जेही दिलेलं आहे ते बघून घेऊ आणि त्याच्यानंतर रिअल लाईफ एक्झाम्पल सुद्धा आपण डिस्कस करू। प्रत्यक्ष करलाच इंग्लिशमध्ये म्हणतात डायरेक्ट टॅक्स आणि अप्रत्यक्ष कराला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर इनडायरेक्ट टॅक्स। तर प्रत्यक्ष कर म्हणजेच काय, हा कर जो आहे व्यक्तीच्या उत्पन्न आणि संपत्तीवर लादला जातो किंवा लावला जातो। ठीक आहे, ज्या व्यक्तीवर हा कर लावला जातो त्याच व्यक्तीवर कराचा भार पडतो। म्हणजे ज्या व्यक्तीवर इथे दोन टर्म आहे, एक आहे कराघात व दुसरा आहे करभार। तर कराघात म्हणजे काय, ज्याच्यावर कर लावलेला आहे आणि दुसरा आहे करभार म्हणजे काय, ज्यांना कर द्यायचा आहे। म्हणजे या ठिकाणी ज्यांच्यावर लावलेला कर असतो त्याच व्यक्तीला काय द्यावा लागतो, कर द्यावा लागतो। त्याला दुसरीकडे तो करभार जो आहे तो ट्रान्सफर करता येत नाही, जसं आपल्याला अप्रत्यक्ष करामध्ये केलं जातं। म्हणजेच विक्रेता जो आहे तो ग्राहकांकडून जे आहे म्हणजेच या ठिकाणी कर जो आहे तो विक्रेत्यांवर लावला जातो आणि ग्राहकांना तो द्यायचा असतो। परंतु प्रत्यक्ष करामध्ये असं होत नाही। ज्याच्यावर कर लावला जातो, जसं एखादी व्यक्ती नोकरी करत असेल किंवा व्यवसाय करत असेल तर नोकरी केल्यानंतर त्याला जो पगार मिळतो, इन्कम मिळते किंवा त्याची संपत्ती असेल किंवा व्यवसाय करत असेल त्याच्यावर नफा जर मिळतोय तर मोठमोठ्या कंपन्या आहेत त्यांच्या इन्कमवर जो कर लावला जातो तो असतो प्रत्यक्ष कर, डायरेक्ट टॅक्स असतो। म्हणजे त्या व्यक्तीवर किंवा त्या कंपनीच्या इन्कमवर, नफ्यावर जो कर लावलेला आहे तो त्यांना पेड करावाच लागतो, ते दुसरीकडे ट्रान्सफर करू शकत नाही। म्हणून कराघात आणि करभार हा एकाच व्यक्तीवर पडतो असं म्हटलं जातं। जसं वैयक्तिक उत्पन्न कर आहे, संपत्ती कर आहे इत्यादी। त्यानंतर अप्रत्यक्ष कर, इनडायरेक्ट टॅक्स हा टोटली अपोजिट आहे। म्हणजे याच्यामध्ये काय होतं की हा कर जो आहे कशावर लावला जातो, वस्तू व सेवांवर लागू केला जातो। एखादी वस्तू किंवा सेवेच्या उत्पादन किंवा खरेदी विक्रीच्या वेळी हा कर दिला जातो। अप्रत्यक्ष कराचा भार जो आहे, आता बघाल तर अप्रत्यक्ष कराचा भार जो आहे हा करदात्याकडून इतर व्यक्ती किंवा व्यक्तींना हस्तांतरित केला जाऊ शकतो। प्रत्यक्ष करामध्ये असं होत नाही, परंतु अप्रत्यक्ष करामध्ये असं होतं। जसं कराघात आणि करभार निरनिराळ्या घटकांवर पडतो। उदाहरणार्थ भारतात नव्याने लागू केलेल्या जवळजवळ सर्वच अप्रत्यक्ष कराऐवजी वस्तू व सेवा कर, जीएसटी, कस्टम ड्युटी होईल। म्हणजे या ठिकाणी आपण एखादी वस्तू घेतली, आता उदाहरण समजून घेऊया आपण प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कराची, जेणेकरून तुम्हाला ही कन्सेप्ट जी आहे ती लवकर क्लिअर होईल। ओके, तर बघा, प्रत्यक्ष कर डायरेक्ट टॅक्स, अप्रत्यक्ष कर इनडायरेक्ट टॅक्स। प्रत्यक्ष कर म्हणजेच काय, आपण समजून घेतलं की हा कर जे आहे थेट करदात्याच्या उत्पन्नावर किंवा संपत्तीवर लावला जातो आणि कर भरण्याची जबाबदारी त्या व्यक्तीवरच असते, त्यालाच तो कर द्यावा लागतो। हा कर दुसऱ्यांवर टाकता येत नाही, म्हणून याला थेट कर म्हणजेच डायरेक्ट टॅक्स असे म्हणतात। जसं उदाहरणार्थ आयकर, इन्कम टॅक्स आहे, म्हणजे ज्याच्यावर बसतो त्यालाच तो द्यावा लागतो। उदाहरणार्थ नोकरी करणाऱ्या व्यक्तीने पगारावर कर भरावा लागतो। जर कुणाला महिन्याला 50,000 रुपये पगार असेल आणि त्याची करपात्र मर्यादा असेल तर त्याला थेट इन्कम टॅक्स जो आहे तो भरावा लागतो। हा कर दुसऱ्यांवर टाकता येत नाही, म्हणून करभार आणि कराघात हे काय आहे एकाच व्यक्तीवर पडत असते। त्यानंतर आता प्रत्यक्ष जर एक्झाम्पल, आता 2025-26 नुसार इन्कम टॅक्स स्लॅब जे आहे म्हणजेच गव्हर्नमेंटनी किती उत्पन्नावर किती कर चार्ज केला जाईल हे दिलेलं आहे। जसं 4 लाखापर्यंत नील आहे, कुठलाही टॅक्स जे आहे ते चार्ज होणार नाही। परंतु तुमची इन्कम 4 लाख ते 8 लाख असेल तर 5%, 8 लाखच्या पुढे असेल तर 10%, अशा पद्धतीने टॅक्स स्लॅब म्हणजेच काय, सरकारने ठरवलेले दर, किती टक्के कर कोणत्या उत्पन्नावर लागेल त्याला म्हणतात टॅक्स स्लॅब। आता सेक्शन 87A रिबेट यावर्षी जे आहे 2025 मध्ये गव्हर्नमेंटने काय केलेली आहे, सूट दिली आहे। जर तुमचे एकूण उत्पन्न 12 लाखापर्यंत असेल तर स्लॅबनुसार तो कर जो आहे लागतो तो माफ किंवा कमी होतो, म्हणजे 12 लाखापर्यंत नो टॅक्स आहे। जसं उदाहरण बघूया, उत्पन्न म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या कंपनीमध्ये काम करत असेल आणि त्याला वार्षिक पॅकेज जे आहे म्हणजे वर्षाचं उत्पन्न हे 10 लाखपर्यंत असेल तर स्लॅबनुसार जर विचार केला
तर 4 लाखाच्या पुढे म्हणजे 4,01,000 जरी असेल तर त्याच्यावर 8 लाखापर्यंत 5% त्याला टॅक्स द्यावा लागेल. त्याच्यानंतर 8 ते 10 लाखापर्यंत म्हणजे असं जे कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला 40 लाख त्या व्यक्तीला, पर्टिक्युलर व्यक्तीला टॅक्स द्यावे लागेल. परंतु त्याची इन्कम किती आहे म्हणजे 10 लाखच आहे. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने काय केलं आहे, सेक्शन कलम 187A नुसार सूट दिली आहे 12 लाखापर्यंत. तर त्या व्यक्तीला टॅक्स बसणार नाही. परंतु दुसऱ्या उदाहरणामध्ये बघितलं तर तोच व्यक्ती, दुसरा व्यक्ती, सपोज एखादी व्यक्ती पगार गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि त्याची इन्कम 13 लाख रुपये आहे. तर 12 लाखाच्या वर आहे म्हणजे त्याला काय करावं लागेल, टॅक्स द्यावं लागेल. जसे कॅल्क्युलेशन आपण जर बघितलं तर 4 ते 8 लाख 20,000, 8 ते 12 40,000, 12 ते 13 लाख 15%, या दराने 15,000, असे एकूण 75,000 त्याला टॅक्स जो आहे तो द्यावा लागेल. तर टॅक्सचे कॅल्क्युलेशन इतके डिटेलमध्ये जाणार नाही आपण. याचे 12 लाखाच्या वर इन्कम आहे तर त्या व्यक्तीला काय करावं लागेल, इन्कम टॅक्स भरावंच लागेल. ओके. त्यानंतर दुसरं आहे संपत्ती कर. संपत्ती कर म्हणजेच वेल्थ टॅक्स. म्हणजे एखाद्याकडे जास्त मालमत्ता किंवा संपत्ती असेल त्यावर काय केला जातो, टॅक्स लावला जातो. त्यानंतर कंपनी कर, कॉर्पोरेट टॅक्स. हे जे एक्झाम्पल आपण बघत आहोत, इन्कम टॅक्स, त्याच्यानंतर संपत्तीवर कर आणि कॉर्पोरेट टॅक्स म्हणजेच कंपनी कर. हे काय कशाचे उदाहरण आपण बघत आहोत तर डायरेक्ट टॅक्स. कंपनी म्हणजे कॉर्पोरेट टॅक्स. कॉर्पोरेट टॅक्समध्ये मोठ्या कंपन्यांना त्याच्या नफ्यावर म्हणजेच कंपन्यांना जो काही नफा होतो त्याच्यावर काय करावं लागतं, सरकारला टॅक्स द्यावं लागतं, सरकारला कर द्यावा लागतो. जसं उदाहरणार्थ टाटा आहे, रिलायन्स आहे, इन्फोसिस यांसारख्या मोठ्या कंपन्यांना नफ्यावर थेट काय कर जो आहे तो द्यावा लागतो. त्याच्यानंतर आपण अप्रत्यक्ष कर म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स बघितला. अप्रत्यक्ष कर म्हणजेच काय, असा कर जो वस्तू आणि सेवांच्या खरेदी विक्रीवर लावला जातो. ग्राहक हा कर जो आहे शेवटी भरतो, परंतु तो थेट सरकारला न देता विक्रेत्यांकडे देतो आणि विक्रेता तो मग काय करतो, सरकारकडे देतो. म्हणजे या ठिकाणी एक आहे विक्रेता आणि दुसरा आहे ग्राहक. ठीक आहे. तर विक्रेता वस्तू विकतो म्हणजे त्याच्यावर विक्रेता वस्तू विकतो आणि ग्राहक जो आहे तो वस्तू जेव्हा घेतो तेव्हा काय करतो, ती वस्तूवरील कर सुद्धा त्या विक्रेत्याला देत असतो. मग हा जो कर आहे विक्रेता हा सरकारवर देत असतो. म्हणून याला इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे अप्रत्यक्षरित्या जे आहे टॅक्स कोण भरतो, या ठिकाणी ग्राहक भरतो, परंतु तो इनडायरेक्टली सरकारकडे विक्रेत्या थ्रू जात आहे. परंतु प्रत्यक्ष करामध्ये ज्याच्यावर टॅक्स लागलेलं असते त्यालाच काय करावं लागतं, सरकारला भरावं लागतं. म्हणून याला प्रत्यक्ष म्हणजे ज्याच्यावर टॅक्स बसते, लावलं जाते, त्यालाच काय करावं लागते, टॅक्स द्यावं लागतं सरकारला. इनडायरेक्टमध्ये ग्राहकांवर ग्राहक टॅक्स भरतात परंतु देत कोण असते, विक्रेता असते. हा सगळा फरक आहे या दोनमध्ये. आणि तो कशावर लावला जातो ते, जसं आता उदाहरणार्थ मोबाईल खरेदी, एखाद्याने मोबाईल खरेदी केला. फॉर एक्झाम्पल तो आता 10,000चा तो मोबाईल आहे. तर ही जी GST मी रेट घेतलेला आहे तो फिक्स नाही आहे, म्हणजे मी असंच एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे. आता रेट जे आहे ते चेंज झालेलं आहे, अजून कमी झालेले आहे उलट. तर 10,000वर त्या GST लावली 1,800 रुपये, म्हणजेच ग्राहक दुकानदाराला एकूण 11,800 देतो. ग्राहक किती देईल दुकानदाराला, म्हणजे मी एखादी मोबाईल जर 10,000चा खरेदी करत असेल तर त्याच्यावर GST लावल्यानंतर मला दुकानदाराला 11,800 रुपयात तो काय करावा लागेल, 11,800 जे आहे दुकानदाराला द्यावं लागेल. मग दुकानदार काय करेल, ते दुकानदार हा GST सरकारकडे जमा करेल. म्हणजे 1,800 मी सरकारला न देता कोण माझ्या वतीने दुकानदार देईल. म्हणजे इथे सरकारला थेट ग्राहकांकडून पैसे मिळत नाही, पण शेवटी भार जो आहे हा ग्राहकांवरच पडतो. त्याच्यानंतर इथे रेस्टॉरंटमध्ये आपण जेवण केलं तर 500 रुपये बिल बनलं आणि GST 5% लागली तर टोटल बिल किती बनलं आहे, 525 रुपये एक्झाम्पल. तर हा जो पैसा आहे आपण ग्राहक हॉटेलला GST भरतो आणि हॉटेल जो आहे तो मग सरकारला जमा करतो सरकारकडे. त्यानंतर परदेशातून वस्तू आणल्या. फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यापाऱ्याने 1 लाख रुपयाची वस्तू आणल्या तर आयात शुल्क म्हणजे कस्टम ड्युटी जे आहेत 20% सपोज त्यांनी भरली असेल तर मग त्याची 1,20,000 काय झाली, त्या सर्व खेळण्यांची किंमत झाली. तर मग तो व्यक्ती काय करेल, मग तो व्यापारी काय करेल, व्यापारी हा कर जो आहे ग्राहकांकडून वसूल करेल. हा कस्टम ड्युटी हा देखील अप्रत्यक्ष कर आहे.
ठीक आहे, तर वैशिष्ट्य बघूया. अप्रत्यक्ष कर. आता अप्रत्यक्ष कर जो आहे हा वस्तू आणि सेवांच्या खरेदीच्या वेळी लावला जातो. कराचा आर्थिक भार जो आहे हा ग्राहकांवर पडतो, विक्रेत्यावर नाही. सरकारकडे कर जमा करण्याची जबाबदारी मात्र ही विक्रेत्याची असते. आणि GST आणि कस्टम ड्युटी हे जर अप्रत्यक्ष कराचे काय उदाहरण आहे. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं, डायरेक्ट टॅक्स म्हणजेच प्रत्यक्ष कर, करदाता थेट सरकारला कर भरतो, फॉर एक्झाम्पल इन्कम टॅक्स. आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजेच काय, ग्राहक कर भरतो पण तो सरकारकडे विक्रेत्यांद्वारे जमा होतो. ठीक आहे, ग्राहक कर भरतो पण विक्रेता काय करतो, तो सरकारकडे जमा करतो, फॉर एक्झाम्पल GST, कस्टम ड्युटी एक्सेट्रा. सो अशा पद्धतीने आपण प्रत्यक्ष कर म्हणजे काय, अप्रत्यक्ष कर म्हणजेच काय, आणि कराघात आणि करभार हे दोन कन्सेप्ट जे आहेत समजून घेतल्या. ठीक आहे, परत भेटूया आपण पुढच्या टॉपिकमध्ये. तोपर्यंत